कधीकधी एखाद्या ठिकाणी आपण पुन्हा पुन्हा जातो, पण एखाद्या दिवशी निसर्ग त्याच ठिकाणाला असं काही रूप देतो की ते ठिकाण आपल्यालाच नव्यानं दिसतं. आज सिंहगडावर आलो. सभोवताली दाट धुक्याचं असं साम्राज्य की समोरचंही दिसेनसं होतं. शेकडो वर्ष जुन्या दगडी तटबंदीवर चढलेलं हिरवं शैवाळ, झाडांच्या फांद्या, खोडं, सगळंच हिरव्यागार शैवाळानं व्यापलेलं. दरीतून अंगावर धावून येणारा गार वारा आणि मध्येच सुरू होणारा धो धो पाऊस. काही वेळा तर समोर 2 पावलावरचंही दिसत नाही, पण क्षणात धुकं बाजूला सरकतं आणि इतिहास पुन्हा डोळ्यासमोर उभा राहतो. चला, आज अनुभवूया पावसाळ्यातला सिंहगड, जो फक्त इतिहासासाठी नाही तर त्याच्या गूढ, रौद्र आणि मनाला भुरळ घालणाऱ्या वातावरणासाठीही कायम लक्षात राहतो. सिंहगड म्हणजे पुणेकरांसाठी नेहमीचंच ठिकाण. कित्येकांनी इथं येऊन ट्रेक केला असेल, मित्रांसोबत गप्पा मारल्या असतील, पावसाळ्यात भुट्टा खाल्ला असेल. पण तुम्ही कधी असा पावसाळ्यातला सिंहगड पाहिलाय का, जिथं धुकं, पाऊस आणि शैवाळ मिळून संपूर्ण गडाचंच रूप बदलून टाकतात? सिंहगडावर यायला 2 मार्ग आहेत. एक म्हणजे सगळ्यांना माहिती असलेला खडकवासला सिंहगड रोड, आणि दुसरा म्हणजे कात्रज घाट क्रॉस करून कोंढणपूर मार्गे जाणारा रस्ता. कोंढणपूरचा हा रस्ता तुलनेनं शांत आहे. इथं ट्रॅफिकही फार कमी असतं. आम्हीही आज याच रस्त्यानं सिंहगडाकडे निघालो होतो. रस्ता संपून गडाची वाट सुरू झाली की मात्र आजूबाजूचं सगळं वातावरणच बदलून जातं. गडावर चालायला सुरुवात केली की सह्याद्री आपल्याला अलगद आपल्या मिठीत घेतो. कानावर पडतो तो फक्त दरीतून घोंघावणाऱ्या वाऱ्याचा आवाज, झाडांच्या पानांवरून टपटप खाली पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज, मध्येच शांततेला चिरत कानावर पडणारा एखाद्या पक्ष्याचा आवाज आणि सभोवताली पसरलेली निसर्गाची विलक्षण शांतता. जसजसं पुढं जात राहतो तसतसं धुकं अजून दाट होत जातं आणि प्रत्येक पाऊल एखाद्या रहस्यमय प्रवासाचा भाग वाटू लागतं. सिंहगडाचं खरं सौंदर्य पावसाळ्यात खुलतं. शेकडो वर्षांच्या दगडी तटबंदीवर चढलेलं हिरवं शैवाळ, पायऱ्यांच्या कडेला उगवलेलं गवत, झाडांच्या फांद्या, खोडं, सगळंच हिरव्यागार शैवाळानं व्यापलेलं. असं वाटतं निसर्गानं या गडावर हिरवीगार शालच पांघरलीय. इथं एक गोष्ट मात्र नक्की जाणवते, पाऊस इथं फक्त पडत नाही, तर पावसानं या गडावर कायमचं बिऱ्हाडच थाटलंय. सह्याद्रीचं हवामान कधी बदलून जाईल याचा काही नेम नसतो. एका क्षणी ढगांच्या फटीतून सूर्य डोकावतो आणि वाटतं आता हवामान स्वच्छ झालं, पण काही क्षणातच पुन्हा दाट धुकं आणि काळे ढग सगळं झाकून टाकतात. एका क्षणी समोरचा बुरुज स्पष्ट दिसतो, तर दुसऱ्याच क्षणी धुकं सगळं गिळून टाकतं. काही वेळानं वाऱ्याची झुळूक येते आणि पुन्हा संपूर्ण गड समोर उभा राहतो. हा निसर्गाचा खेळ कितीही वेळ पाहिला तरी मन भरत नाही. अशाच या धुक्यात, पावसात आणि गार वाऱ्यात गड कधी फिरून संपतो तेही कळत नाही. आणि मग नकळत पावलं वळतात ती सिंहगडाच्या गावरान चवीकडे. मग सुरू होते सिंहगडाची गावरान मेजवानी. गरमागरम भुट्टा, कांदा भजी, पिठलं भाकरी, तिखट ठेचा, दही आणि हातात गरम चहाचा कप. बाहेर धो-धो पाऊस आणि समोर धुक्यात हरवलेला सह्याद्री. या क्षणी या साध्या जेवणाची चव ही अविस्मरणीय बनते. पण सिंहगड फक्त निसर्गासाठीच नाही, तर इतिहासासाठीही तितकाच मोठा आहे. पूर्वी या गडाला कोंढाणा म्हणून ओळखलं जायचं. इसवी सन 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड परत मिळवण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली. जीवाची पर्वा न करता त्यांनी आपल्या मावळ्यांसोबत किल्ल्यावर चढाई केली. युद्ध जिंकलं, पण तानाजींना वीर मरण आलं.
तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून निघालेले गड आला पण सिंह गेला हे शब्द आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून आहेत. आणि त्यानंतरच कोंढाणा सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला. गडावरचा पुणे दरवाजा, कल्याण दरवाजा, झुंजार बुरुज, तानाजी मालुसरे स्मारक आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं विश्रामधाम ही प्रत्येक जागा आजही इतिहासाची साक्ष देत उभी आहे. तानाजी मालुसरे यांच्या स्मारकासमोर उभं राहिलं की या गडासाठी आणि स्वराज्यासाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानाची आठवण होते. आज आपण ज्या गडावर निवांत फिरतोय तोच गड जिंकताना तानाजींना वीर मरण आलं. म्हणूनच या स्मारकाजवळ काही क्षण थांबलं की इतिहास फक्त ऐकू येत नाही तर तो मनाला जाणवतो. याच गडावर छत्रपती राजाराम महाराजांची समाधीही आहे. संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची धुरा सांभाळताना राजाराम महाराजांनी मोगलांविरुद्धचा संघर्ष सुरूच ठेवला आणि इसवी सन 1700 मध्ये सिंहगडावरच त्यांचं निधन झालं. त्यामुळे सिंहगडाच्या इतिहासात राजाराम महाराजांच्या समाधीचंही एक वेगळं आणि महत्त्वाचं स्थान आहे. गडाच्या माथ्यावर असलेलं कोंढाणेश्वर मंदिर हे सिंहगडाचं आणखी एक खास ठिकाण. हे प्राचीन शिवमंदिर गडाचं स्थानिक दैवत मानलं जातं आणि कोंढाणेश्वराच्या नावावरूनच या गडाला पूर्वी कोंढाणा हे नाव पडलं. पावसाळ्यात धुक्यात आणि हिरवाईत लपलेलं हे छोटंसं मंदिर पाहताना गडाच्या इतिहासाला एक वेगळाच आध्यात्मिक स्पर्श मिळतो. प्रत्येक दगड, प्रत्येक तटबंदी आणि प्रत्येक पायरी स्वराज्याच्या संघर्षाची गोष्ट सांगताना दिसते. आज या तटबंदीवर उभं राहिलं की वाटतं जिथं आपण निवांत उभे आहोत तिथंच कधी काळी मावळे स्वराज्यासाठी लढत होते. ज्या दगडांवरून आपण चालतोय त्याच दगडांवर तलवारींच्या ठेणग्या उडाल्या असतील आणि आज ज्या धुक्यात आपण हरवून जातोय त्याच धुक्यातून तानाजी आणि त्यांचे मावळे इतिहास घडवायला निघाले असतील. म्हणूनच सिंहगड हा फक्त एक किल्ला नाही तर निसर्ग, इतिहास आणि सह्याद्रीचा आत्मा एकाच ठिकाणी अनुभवण्याची जागा आहे. अजूनही पावसाळ्यातला सिंहगड अनुभवला नसेल तर एकदा तरी नक्की या. हा अनुभव शब्दात सांगता येत नाही, तो फक्त जगता येतो. अशाच पुण्याजवळच्या इतिहास, निसर्ग आणि कमी ओळखीच्या ठिकाणांचा प्रवास आमच्यासोबत करत राहायचा असेल तर आवर पुणे सिटीला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भन्नाट प्रवासात.